अनुकरण भक्ती म्हणजे काय हे नाही. आमच्या मुंबईला कॉटन मिल आहे. कॉटन मिलला एक कुटुंब राहत होतं. राहत अनुकरण आणि अनुसरण बरं का. तर अनुसरण झाल्यानंतर काय होतं, अनुकरण केल्यानंतर कसे दात पडतात. महाराज एक मराठी कुटुंब राहत होतं आणि त्याचे साहेब इंग्लिश होते. त्या इंग्लिश बाईला मराठी पदाची सवय लागली आणि तिने हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. अनुकरण आहे का अनुसरण फार महत्वाचा कार्याचा हा भाग. महाराज त्या इंग्लिश बाईकडे त्या इंग्लिश बाईनं ओळख करून दिली. ही माय मिस्टर खरे नाही कीर्तन. ही माय मिस्टर, आय एम हिज वाईफ, ही इज माय बॉय. आमच्या मराठी बाईनं पाठ केलं मिस्टर वाईफ बॉय, मिस्टर वाईफ बॉय. ही झाली अनुकरणाची पद्धत. पण अनुसरण हे होतं त्या इंग्लिश बाईनं बरोबर सांगितलं माय मिस्टर, आय इज वाईफ अँड ही इज माय सन. पण त्या मराठी बाईने ठरवलं आपण सुद्धा असं हळदी कुंकू करायचं आणि अशी रुबाबात ओळख करून द्यायची. ती गेली अनुकरण करायला. अनुसरण समजलं आता. ती गेली तिने अनुकरण म्हणजे पाठ केलं. नाम आतमध्ये बोललं नाही बरं का. हा पाठ केलं. हा मिस्टर वाईफ बॉय. महिन्याने तेवढा कार्यक्रम ठेवला. पण महिन्याच्या मध्ये तिच्या घराची लाईट जळाली. म्हणून लाईट पण आला. लाईट पण सांगितलं तुमच्या घराचं मीटर जळालं, मीटर आणलं. काय आणलं बोलत चला काय आणलं. हा वायर लावायली, वायरचं बंड लावलं. काय आणलं. हा आणि तो म्हणला हे एमएससी मध्ये दाखवायला त्याचं बिल लागेल. काय आणलं. हा बाईच्या डोक्यात मिस्टर वाईफ आणि बॉय गेली ना विसरून बाई. आणि कार्यक्रम ठरवला ओळख करून दिली. ही माय मीटर, ही माय असं खरा खरा असते. ही माय मीटर, आय एम हिज वायर अँड ही इज आवर बिल. पिठाला नाम घेतलं की अंतकरणामध्ये स्थिर झालं पाहिजे. नामाची आबळे नवीन सर्वथा संकाळाची माथा सोटे हळू वैकुंठीचा देव आणून या कीर्तनी नाचला की नाही मात्र विठ्ठला विठ्ठल गावडी नाचून गवळण होते ग.